जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास आठवा आदि दैविक ताप श्रीराम समर्थ। मागा बोलीला आध्यात्मिक त्या उपरी आधिभूतिक आता बोलीजेल आदिदैविक तो सावध ऐका। मागील दोन समासात आध्यात्मिक व आदिभौतिक ताप सांगितले, आता आदिदैविक तापाविषयी लक्ष देऊन ऐका। श्लोक सुभाषेन कर्मणा देहांते यमयातना स्वर्ग नरकादी भुक्त व्यमिंद चैवादी दैविकम। श्लोकाचा अर्थ, शुभ व अशुभ कर्मानुसार मरणानंतर भोगाव्या लागणाऱ्या अनुक्रमे स्वर्गातील सुख व नरकातील यमयातनांना आदिदैविक ताप म्हणतात। शुभाशुभ कर्माने जना देहाती यमयातना स्वर्ग नरक भोग नाना या नाव आदिदैविक। लोकांनी शुभ व अशुभ कर्मे केल्यावर मृत्यूनंतर शुभाचे फळ स्वर्ग सुख व नरकाचे यमयातना हे फळ मिळते। शुभ कर्माचे फळ स्वर्ग सुख व अशुभ कर्माचे फळ यमयातना हे मिळते। ह्या यातनांना आदिदैविक ताप म्हणावे। नाना दोष नाना पातके मंदादपणे अविवेके केली परी ते दुःखदायके यमयातना भोगविती। अविवेके माणूस उन्मत्त होतो, त्या धुंदीत अंध तो निषिद्ध कर्मे व पापे करतो, त्यामुळे दुसऱ्यांना त्याचा त्रास झाल्याने ती कर्मे करणाऱ्याला यमयातना भोगाव्या लागतात। पाप या संकल्पनेत अन्य जीवाला त्रास होणे मुख्य आहे। संध्यादी उपासना न करणे गौण आहे। अंग बडे द्रव्य बडे मनुष्य बडे राज बडे नाना सामर्थ्य चीनी बडे अकृत्य करीते। शरीर संपत्ती अनुयायी सत्ता इत्यादी बळांचे जोरावर करू नये ते केले जाते। नीती सांडून या तत्वता करू नये तेची करिता यमयातना भोगिता जीव जाये। नीती तत्वे झुगारून देऊन जे अनितीचे वर्तन घडते त्यामुळे भोगाव्या लागणाऱ्या यमयातना अत्यंत कष्टदायक असतात। डोळे झाकुनी स्वार्थबुद्धी नाना अभिलाष कुबुद्धी वृत्ती भूमी सीमा सांधी द्रव्यदारा पदार्थ स्वार्थपरायण बुद्धीमुळे आंधळा होऊन त्यांची कुबुद्धी लोभाने भरून गेल्यावर दुसऱ्यांचा व्यवसाय हडप करणे, जमिनीवर अतिक्रमण करणे, दुसऱ्याची संपत्ती पत्नी व इतर वस्तू बडवून नेण्यासारखी पापे घडतात। मातलेपणे ज्या उन्मत्त जीवघात कुटुंबघात अप्रमाण क्रिया करीत म्हणून या यमयातना। माज चढलेला उन्मत्त इतरांचा प्राण घेणे, सर्व कुटुंब ठार मारणे व बेकायदेशीर कृत्ये करीत असल्याने जी पापे घडतात त्यामुळे यमयातना भोगाव्या लागतात। मर्यादा सांडूनी चालती ग्रामदंडी ग्रामधिपती देशादंडी देशाधिपती नीती न्याय सांडिता। कोणी न्यायानीतीच्या मर्यादा सोडून वागू लागले तर गावात गावाचा प्रमुख शिक्षा करतो, देशात त्याला देशाचा राज्यपाल शिक्षा करतो। देशाधिपतीस दंडिता रावो, रायास दंडिता देवो, राजा न करिता नीती न्यावो म्हणून यमयातना। राज्यपालाला साम्राज्याचा सम्राट शिक्षा करतो, सम्राट न्यायनीतीने वागत नसेल तर त्याला ईश्वर दंड करतो, सम्राटालाही यमयातना भोगाव्या लागतात। अनीतीने स्वार्थ पाहे राजा पापी होऊन राहे, राज्य अंती नरक आहे म्हणून या। राजाने नीती सोडून तो स्वार्थीपणे वागू लागला तर त्यालाही पाप लागते। असे पाप साठत गेल्याने मरण आल्यावर त्याला नरकात जावेच लागते। राजा सांडिता राजनीती तयास येम गांजिती, येमनीती सांडिता धावती देवगण। राजाने राजधर्म सोडला तर त्याला यमधर्म दंड करतो, यमाने आपली मर्यादा सोडली तर त्याला दंड करण्यासाठी देव पुढे सरसावतात।
ऐसी मर्यादा लाविली देवे, म्हणून नीतीने वर्णावे, नीती न्याय सांडिता भोगावे येमयातनेसी. ईश्वराने अशी दंड परंपरा योजून ठेवली आहे, म्हणून प्रत्येकाने न्यायनीतीच्या मर्यादा सांभाळाव्यात. त्या न सांभाळल्यास यमयातना भोगाव्या लागतात. देवे प्रेरिले येम, म्हणून या आदिदैविक नाम तृतीय ताप दुर्गम यमयातनेचा. शिक्षा करण्यासाठी ईश्वराने यमदेवाची योजना केली असल्याने व ईश्वर हा महादेव असल्याने अत्यंत घोर यमयातनांना आदिदैविक म्हणतात. येमदंड येमयातना शास्त्री बोलिले प्रकार नाना, तो भोग कदापि चुकेना या नाव आदिदैविक. यमदंड व त्याच्या यातना यांचे अनेक प्रकार पुराणात सांगितले आहेत. पाप्यांसाठी ते यमयातनेचे भोग अटळ असतात. हाच आदिदैविक ताप यमयातनेचे खेद शास्त्री बोलिले विशद, शरीरी घालून अप्रमाद नाना प्रकारे. त्या यमयातनांचा तपशीलही पुराणात सांगितला आहे. मरणाऱ्याचे सूक्ष्म शरीर न चुकता यातना देण्याच्या यंत्राधिकात घालून यमयातनांचे कष्ट भोगण्यास भाग पडतात. पाप पुण्याची शरीरे स्वर्गी असती कडीवरे, त्यात घालून नाना प्रकारे पाप पुण्य भोगविती. मरण पावणाऱ्याचा सूक्ष्मदेह पाप व पुण्य या दोन्हीच्या संचयाने भरलेला असतो. त्यातील जे कमी असते त्याचे फळ आधी मिळते. पुण्य शरीरे स्वर्गात जातात, त्यांना सुख भोगण्याच्या साधनात घालतात, ती त्यांना देतात. नाना पुण्ये नाना विळास, नाना दोषे यातना कर्कश. शास्त्री बोलिले अविश्वास मानूच नये. अनेक प्रकारच्या पुण्यकर्मांनी अनेक प्रकारची सुखे व अनेक प्रकारच्या पापकृत्यांनी अनेक प्रकारच्या भयंकर यातना भोगाव्या लागतात, असे शास्त्र सांगते. याविषयी जराही अविश्वास धरू नये. विज्ञानेने न चालिता, हरिभक्ती न करिता, त्यास येमयातना करीती या नाव आदि दैविक. जे वेदांनी सांगितलेले कर्मे व श्रीहरीचे भजन करीत नाहीत, त्यांना यमयातना भोगाव्या लागतील. अक्षोभ नरकी उदंड जीव, जुनाट कीडे करीती रवरव, बांधून टाकीती हात पाव या नाव आदिदैविक. अक्षोभ या नावाच्या नरकात अनंत काळापर्यंत राहिलेले जीव किड्यांच्या शरीरात राहून त्यांचे आवाज काढीत असतात. पापी जीवाचे हातपाय बांधून यमदूत त्यांना त्या किड्यात टाकून देतात. उदंड पैस लहान मुख, कुंभाकार कुंड एक, दुर्गंधी उकाडा कुंभपाक या नाव आदिदैविक. कुंभपाक नावाचा नरक असून अरुंद तोंडाच्या प्रचंड मडक्याप्रमाणे असतो. त्यात अत्यंत उष्णता असून फार घाण सुटलेली असते. त्यात टाकून देण्याची शिक्षा देतात. रौरव नरकाचा यातच समावेश असतो. तप्त भूमिका ताविती, जळत स्तंभ पोटावडती, नाना सांडस लावती या नाव आदिदैविक. तापलेल्या तव्यावर उभे करतात, पेटत्या खांबाला आलिंगन घ्यावयास लावतात, निरनिराळ्या अवयवांना चिमटे लावतात. येमदंडाचे उदंडमार, यातनेची सामग्री अपार, भोग भोगिती पापी नर या नाव आदिदैविक. यमाजवळ एक दंड असतो, त्याचे सतत तडाखे देतात. जीवाला शिक्षा करण्याची कित्येक साधने याचे जवळ असतात. पापी जीवांना त्या भोगाव्या लागतात. पृथ्वीमध्ये मार नाना, त्याहून कठीण येमयातना, मारिता उसंतची असेना या नाव आदिदैविक. मृत्यूलोकावर बसणाऱ्या तडाख्यांपेक्षा यमयातनांचे तडाखे फारच जबर असून ते सतत बसत असतात. चौघे चौकडे ओढीती, एक ते झोकून पाडिती, तानिती मारिती ओढून नेती या नाव आदिदैविक. पापी जीवाला
चार यमदूत चार बाजूंनी ओढतात, कोणी झोके देऊन आदरतात, हात पायांना ताण देऊन मारत मारत फटफटत नेतात. उठवेना बैसवेना, रडवेना पडवेना, यातनेवरी यातना, या नाव आदी दैविक. उठावे तर उठवत नाही, बसावे तर बसू देत नाही. रडायला किंवा जरा शांत पडून राहायलाही अवसर मिळू नये इतक्या यातनांवर यातना देतात. आक्रंदे रडे आणि फुंजे, धकाधकीने निर्बुजे, झुरझुरो पंजर होऊन झिजे, या नाव आदी दैविक. आक्रोश रडणे, धुसफूस काकुडतीला येणे, हाल हाल झाल्याने येणारे नैराश्य, झुरणीला लागून झीज होऊन हाडांचा पिंजरा करणे हे आदिदैविक तापाचे स्वरूप आहे. कर्कश वचने, कर्कश मार, यातनेचे नाना प्रकार. त्रास पावती दोषी नर, या नाव आदी दैविक. कठोर बोलून भयंकर मारतात व इतर अनेक प्रकारे पापी जीवाला छळतात. मागा बोलीला राजदंड, त्याहून येमदंड उदंड. तेथील यातना प्रचंड, भीमरूप दारुण. आदी भौतिक तापांचे वर्णन करताना राजा देत असलेल्या शिक्षांचे वर्णन केले. त्याहून यमाच्या शिक्षा अखंड भयंकर, काटा आणणाऱ्या व हाल करणाऱ्या आहेत. आध्यात्मिक आदिभूतिक, त्याहून विशेष आदी दैविक. अल्पसंख्येते काही एक कळावया बोलिले. आध्यात्मिक आदिभौतिक व विशेष असलेल्या आदिदैविक तापाचे थोडक्यात वर्णन ते सर्व कळावेत म्हणून केले. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आदिदैविक ताप समास 8वा. गुरुशिष्य संवादात्मक श्री दासबोध या ग्रंथातील आदिदैविक ताप नावाचा 8वा समास समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. जय श्री राम समर्थ.